नहीं मिली तो साफ सफाई कामगारांचा एकजुटीचा। नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरा परा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की म्युनिसिपल कामगारांचं इथे जे आहे आंदोलन चालू आहे, लाक्षणिक उपोषण चालू आहे। तर इथले अध्यक्ष आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत। काय सांगाल सर? मी अध्यक्ष नाही, कार्याध्यक्ष आहे। मी यशवंतराव शंकरराव देसाई, कार्याध्यक्ष म्युनिसिपल मजदूर युनियन। आमचं असं मत आहे की जे केंद्र सरकार राज्य सरकारनं घोषित केलेलं आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास श्रम साफल्य योजना, या योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांच्या राज्यातल्या सर्व कामगारांना मालकी हक्काची गरज दिली पाहिजे, हा आमचा लढा चालू आहे। हा निर्णय केंद्र सरकारनं 2008लाच राज्य सरकारनं घेतला होता। त्यावेळेला 2008ला मुंबई महानगरपालिकेच्या 50 कामगारांना मालकी हक्काची गरज दिली गेली। त्यावेळेला ह्या राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि आमच्या नेत्यांना बोलवून महाबळ शेट्टी, दिगंबर सातव, अशोकराव जाधव आत्ताचे अध्यक्ष आहेत, यांच्या हस्ते 50 कामगारांना मालकी हक्काच्या खोल्या दिल्या गेल्या, त्यांच्या चाव्या दिल्या गेल्या। त्यानंतर मालकी हक्काचं एकही घर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलं गेलं नाही। 29,000 ह्या साफसफाई खात्यामध्ये घनकचरामध्ये म्युनिसिपल कामगार आहेत आणि सर्व्हिस क्वार्टर्स म्हणून केवळ 5,500 क्वार्टर्स आहेत। आणि म्हणूनच आमचं जो निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा हाच फक्त अभाव आहे आणि त्यामुळे हे म्युनिसिपल मजदूर युनियनच्या अध्यक्षांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि म्हणून आजचा हा इशारा मोर्चा आहे, आमरण उपोषण 1 दिवसाचा आहे। आणि जर ह्याच्यानंतरही तो मार्ग जर नाही निघाला तर या हिवाळी अधिवेशनमध्ये आम्ही नागपूरलासुद्धा हजारोच्या संख्येनं कामगार जातील आणि त्यावेळेला हे लाक्षणिक बेमुदत संप उपोषण केलं जाईल। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या आता निवडणुका येत आहेत आणि 29,000 कामगार जर म्हटला आणि त्याचे जर 4-5 असं कुटुंब जर आपण मोजलं गेलं तर लाखोंच्या संख्येमध्ये हे कामगार आहेत आणि म्हणून हा आमचा हक्क असताना तो डावलला जात आहे, प्रशासनाने राज्य सरकारच्या वतीनं ढिला केलं जात आहे आणि म्हणूनच हे लक्ष वेधण्यासाठी आजचं हे लाक्षणिक उपोषण आहे। आता दुपारपर्यंत कामगार वाडावाडातून या ठिकाणी हजारोच्या संख्येनं यायला चालू होतील। आता या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांनी आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे चर्चेला। त्याच्यामध्ये काय निर्णय होतो आहे बघू आणि जर योग्य निर्णय जर नाही झाला तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळलं जाईल आणि मोठ्या प्रमाणात हे काय वाटतं, सकारात्मक चर्चा होईल की कसं काय? यामध्ये आता आमच्या अनेक राजकीय पुढारी नेते आहेत, राज्य सरकारच्या अनेक मंडळींनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि ही योजना तयार आहे। आता जवळजवळ महानगरपालिकेच्या कामगारांसाठी 14,000 घरं सेवा निवासस्थान म्हणून बांधत आहेत आणि ती ह्या डिसेंबरला देणार आहेत। पण आमचं मत आहे श्रमसाफल्य जी योजना आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं, त्याच्या धोरणांतर्गतच आम्हाला मालकी हक्क मिळाली पाहिजे, सेवा निवासस्थान नाही पाहिजे, आम्हाला मालकी हक्काची गरज दिली पाहिजे। कारण ती योजना केंद्र सरकार राज्य सरकारनं केलेली आहे आणि तिची अंमलबजावणीसुद्धा सुरुवात झाली 2008ला। त्यानंतर मात्र एकही गरज दिलं गेलेलं नाही आणि म्हणून हे आता आम्ही आंदोलन घेतलेलं आहे आणि हे पूर्ण केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही। ज्याप्रमाणे सर म्हणाले की मुख्य मागण्या आहेत घराची, घर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ज्या मागण्यात जोपर्यंत आहे ते मागे घेतलं जाणार नाही तुमचं जे आंदोलन। मग काय सांगाल, जे प्रत्येक वर्षीपासून जेव्हा इलेक्शन जवळ येतं, अधिवेशन जवळ येतं तेव्हाच म्युनिसिपल जे मजदूर आहेत ते फक्त बोलतात की आमची घरं नाही आहे, पण ते इलेक्शनच्याच वेळी का हा मुद्दा सुचतो? नाही, तसं मॅडम म्हणता येणार नाही की ही युनियन म्हणजे बऱ्याच वर्षापासून या कामगारांसाठी झटते आहे आणि नुसता हा मालकी हक्काचा विषय ना, अनेक विषय आहेत। मालकी हक्काचा विषय म्हणजे हा शासन निर्णय ऑलरेडी झालेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या आधारावर जो आमचा 3 वर्षाचा जो लढा आहे तो चालू आहे। मुळात मेन म्हणजे ज्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यानंतरही निर्णय झाला, अधिवेशनात त्याचं लक्षवेधी लावलं गेलं। लक्षवेधी घेऊनसुद्धा CM साहेब आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनीही लक्षवेधी लावलं। राहुल नार्वेकर साहेब विधानसभेचे अध्यक्ष आहे,
त्यांनी अक्षरशः या गेल्या अधिवेशनात असं संबोधित केलं की ही गोष्ट अक्षरशः की थोडंसं लाजनीयस्पद की ह्यांना सफाई कामगारांना घरं मिळत नाही, इतर लोकांना मिळतात, म्हणजे जे परप्रांतीय आहेत. पण आता म्हणाला सगळ्यांची चर्चा झाली, मग पाणी नक्की कुठे मुरते काय वाटते तुम्हाला? बघा, आता हे सगळं राज्य सरकारवर आहे आणि हे CM शिवाय हे काम होणार नाही. आमच्या या युनियनतर्फे आणि कामगारांच्या वतीने एकच विनंती आहे CM साहेबांना की त्यांनी या गोरगरीब कामगारांना, म्हणजे हे जसं आपण म्हणतो की सफाई कामगार हा खालच्या दर्जातला जरी असला तरी त्याचं कामही मोठं आहे आणि भूमिपुत्र आहेत ही लोक, जी परप्रांतीयांना जी घरं अशी 2000च्या बेसवर दिली जातात, तर मग सफाई कामगारांना का नाही? आणि त्यासाठी लढावं लागतं आहे. शासन निर्णय असून सुद्धा आम्हाला विनंतीच आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की ही घरं लवकरात लवकर आपण द्यावा, नाही तर याचा आंदोलनाचा हा जो विषय आहे तो वेगळ्या पद्धतीने मोठा होईल. यासाठी आम्हाला विनंती आम्ही त्यांना करतो की सफाई कामगारांचं जे घरं आहेत, जे हक्काची घरं आहेत, मालकी हक्काची, ती लवकरात लवकर मिळावी. या अनुषंगाने आम्ही सर्वांच्या वतीने, सफाई कामगारांच्या वतीने आपणास विनंती करतो. इलेक्शन आल्यानंतरच हा मुद्दा येत नाही आहे, कारण का जेव्हा जे अधिवेशन येतं, इलेक्शन तोंडावर असतं, तेव्हाच बऱ्याचदा जे म्युन्सिपल हे मंडळी असतात, कामगार असतात, ते तेव्हा उतरतात मैदानामध्ये आणि त्याच्या आधी हा मुद्दा एकदम शांत असतो. वर्षानुवर्ष हा मुद्दा आहे. 2008 पासून लावून धरलेला मुद्दा आहे. आत्तासुद्धा एरिया बेसचं कॉन्ट्रॅक्ट ज्या वेळेला आलं, 28 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं ते आंदोलन स्थगित केलं, त्यावेळेलासुद्धा हा मुद्दा मांडला होता आणि त्यांनी याच्याबद्दल लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल. लेखी स्वरूपाचं दिलं होतं का तुम्हाला? आहे, ॲग्रीमेंट आहे. मग तरी पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली होत नाही, हा प्रॉब्लेम आहे आणि हे अंमलबजावणीच करा म्हणून हे आजचं लाक्षणिक उपोषण आहे यांची. ज्या कामगारांना फक्त घाणकामाचा भत्ता मिळतो त्यांच्यासाठी आता फक्त वारसा हक्क सुरू केलेला आहे, परंतु घाणकामाच्या संदर्भात जे बाकीची जे कामं करतात, ट्रान्सपोर्टचे वगैरे मंडळी, त्यांनासुद्धा हे लागू केलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि त्याकरता त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, कामगारांना लाडबागे शिफारस लागू होत नाही, त्याच्या मुलींना CPI 122 लागू करावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. ज्याप्रमाणे आता घरांचा मुद्दा आपण मांडताय, तर ज्याप्रमाणे गिरणी कामगार जे होते त्यांनी एका ठिकाणी जागा दाखवून म्हणाले की इथे ते जागा, इथे आम्हाला घर द्या किंवा मुंबईतच घर द्या, असं काही अट्टहास आहे का? असा अट्टहास आहे. मुंबईतच घर? मुंबईतच पाहिजे, कारण आम्हाला जर कामावर यायचं असेल सकाळी 7 वाजता तर आम्ही ह्याला असू, अमरनाथ, बदलापूर, विरारला असू, तर निघायचं किती वाजता? हा तिथे प्रश्न राहिला. आणि तिथून 2 तास 2.5 तास प्रवास करून आल्यानंतर अंगामध्ये इथे काम करायची पुन्हा ताकद राहील का? कारण हे सगळं शारीरिक मेहनतीचं काम आहे. बरं, मग असं काय प्रोजेक्ट किंवा अशी जमीन तुम्ही प्रशासनाला दाखवणार आहात का की मुंबईमध्ये या ठिकाणी आम्हाला तुम्ही प्लॉट देऊ शकता किंवा घर देऊ शकता? प्रशासनाकडे या बाबतीमध्ये खूप वेळा आमचं म्हणणं आम्ही वेगवेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे, परंतु प्रशासन नेहमीप्रमाणे ठंब राहिलेलं आहे. अच्छा, आपण सगळे तरतूद केलेली आहे यापूर्वी? तरतूद त्यांनी करायची असते, आम्ही फक्त तुम्ही दाखवलेत का याच्या आधीपासून? दाखवण्याची कामं केलेली आहेत. अच्छा, मग तरी पण त्यांच्याकडनं काही सकारात्मक उत्तर नाही आलं? अच्छा. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की जे सफाई कामगार आहे त्यांचं आझाद मैदानात 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे आणि त्यांचं कारण हेच आहे की प्रशासनाकडनं जे त्यांच्या हक्काची घरं त्यांना मिळण्याबाबत वर्षानुवर्षे घाणीत काम करून सुद्धा जर घरं मिळत नाहीत तर त्यांचा एक सरकारला हा प्रश्न विचारणं आहे की आम्ही एवढी मेहनत करतो आणि सगळ्यात जे मेहनतीचं काम असतं ते आमचंच असतं, त्यामुळे प्रशासनाकडं त्यांची एक मागणी आहे. आता त्यांची मीटिंग आहे, त्यांचे जे अध्यक्ष आहेत मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल मीटिंग आहे, पण मीटिंग सकारात्मक होईल की पुढे काय विषय होईल हे नंतरच कळेल. त्यामुळे अशाच नवनवीन अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, मुंबई.